चालू केला. 44 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे. 44 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजची उंची जी आहे ती जास्त आहे. 16 इंच उंची आहे जवळजवळ ब्लाऊजची. आणि सिंपल साधा ब्लाऊज आहे. कटोरी पाहू शकता. हे पहा, या पद्धतीने कटोरी ब्लाऊज आहे आणि फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेली आहे, जी की आपल्याला नेहमी हवी असते अशी. आणि बाही पण त्याची मोठीच आहे. हे पाहू शकता, कटोरी ब्लाऊज आहेत मस्त, खूप सुंदर. आणि मोठ्या मापाचं ब्लाऊज असल्यानंतर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळं ही आहे साडी. त्या ब्लाऊजवरची साडी आहे ही, जी की या पद्धतीने आहे. पार्टीवेअर साडी आहे. या पद्धतीने स्टोन वगैरे आहे त्यावर आणि साडी सुंदर आहे. खूप पूर्ण या पद्धतीने स्टोनवर डिझाईन आहे. त्यानंतर मी अजून एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे, जे की मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ॲक्च्युली. तर आता हे मी स्टॅच्यूला नाही घातलेलं, पण हे आहे आपलं कटोरी ब्लाऊज, जे की गोल्डन कलरचं आहे. हे पाहू शकता. आणि याचा जो गळा आहे तो या पद्धतीने डीप गळा आहे. सिंपल असा डीप गळा आहे. आणि याची जी बाही आहे ती या पद्धतीने अशी फुग्याची बाही बनवलेली आहे. आणि अस्तरचा जो कपडा आहे त्याचंच पुढे पट्टी करून लावलेली आहे. तर हा आहे अस्तरचा ब्लाऊज गोल्डन, जो की तो आधीचा ब्लाऊज दाखवला त्यानंतर मी हा ब्लाऊज स्टिच केला होता. तर हा आहे सिंपल गोल्डन कलरचा ब्लाऊज. आणि ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही नेहमीच पाहू शकता. आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ती एक नंबर आणि सुंदर अशी असते. हे जवळून पाहू शकता तुम्ही. तर हा जो कपडा आहे ना, ही घडी वगैरे दिसत आहे तुम्हाला, तर ही घडी वगैरे दिसली नसती, पण काय झालं की कपड्याला प्रेस करून घेतलं मी थोडंसं, कुठे म्हणजे असं एका ठिकाणी प्रेस केलं ना, तर हे पहा, या पद्धतीने कपडा असा हा कसला गेला. त्यामुळे मग मी प्रेस नाही केलं कपड्याला, अस्तरच फक्त प्रेस करून घेतलं आणि ब्लाऊज ओके केलं लगेच. तर मी आपल्या ब्लाऊज म्हणजे शॉपसाठी अजून एक वस्तू मागवलेली आहे आणि ती जी वस्तू आहे शॉपसाठी ती लवकरच येणार आहे. तर नक्कीच आल्यानंतर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. अजून एक जे ब्लाऊज आहे चिंतामणी कलरचं, जे की मी काल कट केलं होतं, ते मी शिवायला घेते आणि हा जो देते. म्हणजे जवळजवळ अजून 3 ब्लाऊज आहे. तो फुल डिझायनर ब्लाऊज आहे, त्यामुळे जाणार आहे. तर त्यानंतर पाहूयात आपण अजून किती ब्लाऊज आहे ते. तर चला, आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू. दुपारनंतर आपण डिरेक्टली आत्ता भेटतो आहे. आणि आत्ता मला एवढा वेळ का लागला मी ती सांगते. दुपारी 2 ब्लाऊज स्टिच केले होते, जे मी तुमच्याशी शेअर केले होते कोणते शिवलेत ते. स्टॅच्यूला घातल्यानंतर कसं दिसतोय ते दाखवते. तर हे पहा, आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. आणि हा बॅकचा गळा खूप सुंदर झालेला आहे. हे पहा, हे पाहू शकता, डीप नेक असा सिंपल डीप नेक ब्लाऊज आहे. आणि या पद्धतीने अशी फुग्याची बाही केली आहे त्याची. हे पहा. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ही घडी वगैरे आहे ना, हे नेमकं म्हणजे माझ्या इस्त्रीचं ना थोडीशी जी सेटिंग असते ना, कॉटननुसार जी सेटिंग असते ना, तर तीच बटन खराब झालेलं असल्यामुळं ती लवकर गरम होते एकदम. आणि त्यामुळे असं कपडा कसल्यासारखा झाला होता 1-2 ठिकाणी, हे पाहू शकता इथे. तर त्यामुळे मी प्रेस नाही केला हा ब्लाऊज. तर ती इस्त्री वगैरे नीट करून आणेल आणि मग त्यानंतर प्रेस करून देईल. आणि सिल्कच्या कपड्याला जास्त हेवी गरम झालेली इस्त्री चालत नाही. तर हे पहा, हा आहे आपला डीप नेक गळा.
आणि हा आहे आपला पफ स्लीव्जवाला ब्लाऊज. तर तो वेळ खाल्लेला आहे. तसं हे पण ब्लाऊज काही कंप्लीट झालेलं नाही आहे, पण तरीही मी ते ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करते. आणि उद्या सकाळी पुन्हा स्टिच झाल्यानंतर कसं होईल हे पण तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता तुम्ही, सिल्कचा कपडा आहे आणि हा कपडा मीच आणलेला आहे विकत आणि मीच शिवून दिलेला आहे ब्लाऊज. तर हे पाहू शकता सिल्कचा कपडा आहे आणि या पद्धतीने त्यावर बुट्टी वर्क आहे. तर डिझायनर ब्लाऊज होता ॲक्च्युली. बॅकला असा गळा घेतलेला आहे, लटकन टाकलेले आहे, बोट नेकचा ब्लाऊज आहे. आणि याला अजून म्हणजे खूप सारं डिझाईन मोती वगैरे अटॅच करायची बाकी आहेत या ब्लाऊजला. तर मी आज संध्याकाळी त्याचे मोती वगैरे अटॅच करून घेणार आहे. आणि त्याची जी बाही होणार आहे ती मी तुम्हाला एक बाही केलेली आहे, कारण मला व्हिडिओ शूट करायचा होता. त्यामुळे मी एक बाही बनवली आहे. तर ती कशी बनवली हे तुम्हाला दाखवते. आणि दुसरीची साईडची बाही आहे ती मी उद्या बनवणार आहे. तर इथे पाहू शकता या पद्धतीने फूल वगैरे बनवून बटन अटॅच करून या पद्धतीने असे लटकन इथे बाहीला लावलेले आहे. आणि ती जी बाही आहे ना, तर ती या पद्धतीने हे पहा यू आकारात, म्हणजे इथे थोडासा कट, थोडा नाही बऱ्यापैकी डीप कट दिलेला आहे. आणि वरती पफ स्लीव्ज तर अशी झालेली आहे. तर बाही तर ब्लाऊज एकदम पूर्ण स्टिच झाल्यानंतर तर मी उद्या तुम्हाला सगळे बटन वगैरे म्हणा किंवा मोती टक केल्यानंतर दाखवेलच कसं दिसतंय. पण याची जी बाही आहे ती या पद्धतीने झालेली आहे. गळ्याला पण मोती अटॅच करायचे आहे. आणि इकडची जी साईड आहे हे पाहू शकता. हे पहा या ब्लाऊजची जी मधली साईड आहे ती तर बाकी आहे. तर आज संध्याकाळी मी ती घरी गेल्यावर करेल. आणि पुढे या पद्धतीने असं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पुढचा. आणि कपडा एकदम स्टिफ असल्यामुळं ब्लाऊज फार असा फिनिशिंगमध्ये आणि सुंदर शिवून झालेला आहे. तर या ब्लाऊजचे जे काम बाकी आहे ते मी घरी गेल्यावर करणारच आहे. पण खास करून या ब्लाऊजला मला जास्त वेळ लागला, कारण पूर्ण डिझायनर ब्लाऊज होता. हा कपडा पण मला पटकन मिळत नव्हता. पण तो कपडा म्हणजे तो मी ॲडजस्ट केला ऐन टायमावर. आणि त्यानंतर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो. आता शिलाईचं काम जे करत असतील त्यांना माहीतच असेल की ह्या गोष्टीला किती वेळ लागतो. साधे ना हे फुल आहे असे 15 मिनटं जातात. मोती वगैरे हे मागचे बॅकचे मोती फिनिशिंगमध्ये लावायला आपल्याला दीड तास जातो कधी कधी. आणि आता बराच वेळ जाणार आहे. तर जरा तुम्ही पण आमच्यावर दया खा आणि शिलाई द्यायला अजिबात काटकूस करू नका, कारण त्यामागे आमची मेहनत खूप सारी असते आणि बराच वेळ आम्हाला लागतो त्यामागे. 1.5 तास एका ब्लाऊजला द्यायचा म्हटल्यानंतर म्हणजे सोपं नाही ते. तर बाय द वे जाऊ द्या. तर शिलाई काम करणाऱ्या लेडीजला माहिती असेल की ह्या ब्लाऊजची मेहनत खरंच किती असेल ते. तर हे पहा, हे ब्लाऊज जे आहे ते मी या पद्धतीने शिवलेला आहे. आणि जो गळा आहे तो कस्टमरने सजेस्ट केला होता, पण याची जी बाही जी आहे ती मी त्यांना सजेस्ट केली होती. आणि ते बॅकला खाली ते फूल पण लावायचं आहे. तर उद्या हे ब्लाऊज ज्यावेळेस रेडी होईल त्यावेळेस मी तुमच्यासोबत नक्की ते शेअर करणार आहे. आणि आत्ता हे ब्लाऊज असं या पद्धतीने झालेलं आहे. तर मला सांगायचं आहे असं की थोडंसं गोल फिरून घेतलं तरी चालेल नाही, असं बाई तिन्ही साईडने दिसली पाहिजे. तर आमचं पण दुःख जाणून घ्या. आणि आम्हालासुद्धा खूप म्हणजे खूप डोक्याला खूप ताप असतो. आणि जवळजवळ माझे 2-2.5 ते 3 तास या ब्लाऊजला स्टिच करायला गेलेले आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची शिलाईचा जो रंग आहे इतका सुंदर आहे ना, तर खूप सुंदर आहे. तर कॅमेऱ्यामध्ये कसा दिसेल माहीत नाही, पण त्याचा जो रंग आहे तो असा बॉटल ग्रीन आहे. आणि या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे. साडीची किती शिलाई आहे आणि तुम्ही कोणत्या भागातून आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपला सपोर्ट दाखवा. चॅनलला सबस्क्राईब करा, फुल व्हिडिओ वॉच करत जा. तर आज तेजू कदाचित संध्याकाळी निघणार आहे नागपूरवरून आणि उद्या सकाळपर्यंत ती येईल. 10 तास लागतात त्यांना. तर मध्ये नक्कीच तिला वेळ जरी निघली तर सकाळी 7 वाजता पोहोचेल ती. तर उद्याच्या दिवस तिला आल्यानंतर शाळेत नाही पाठवणार. रात्री गाडीत प्रवास केल्यानंतर ती दिवसभर आरामच करेल. आणि तिचा फोन पण आला होता. तर फायनली तिने यावेळीसुद्धा पुन्हा गोल्ड मेडल मिळवलं आहे. तर आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्यासाठी, कारण तिचा स्वामींवर फार विश्वास आहे.
जी स्वामींना सांगत असते माझ्यासोबत चला तर वेळी त्यांनी जिंकूनच येते आभार. आणि जे पण आपल्या चॅनलवर कुणी नवे असतील तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा कोणत्या साडीवरचा मॅचिंग म्हणजे कॉन्ट्रास्ट पीस घेऊन शिवलेला ब्लाऊज आहे. तर चला आपण या ब्लाऊजचं राहिलेलं तर करूया, पण त्याचसोबत नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल तुम्हाला मी ह्या ब्लाऊजचा म्हणजे शिवून झाल्यानंतर कसा झाला तो दाखवला होता, पण त्याचा फायनल लुक कसा होता हे तुम्हाला दाखवायचं बाकी होतं. तर ही जी ब्लाऊज डिझाईन्स आहे तर ही तुम्हाला मी दाखवणार होते आज. तर तो शिवून कसा झाला आहे हे तुम्हाला दाखवते. तर इथे आपण बारीक चुन्या घेऊन पफ स्लीव्ज दिलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बाहीला या पद्धतीने अशी डिझाईन केलेली आहे. तर हे पान वगैरे दिसते तुम्हाला, बटन वगैरे असे लटकन टाकून अटॅच केलेले आहे. त्यानंतर बॅकला आपण असा बोटनेकचा राऊंड शेप घेऊन म्हणजे गळ्याला इथे आपण बॅकला बोटनेकचा गळा घेऊन या पद्धतीने खाली राऊंड शेप दिलेला आहे आणि त्यामध्ये असे या पद्धतीने पाहू शकता मोती अटॅच केलेले आहे. आणि इथे नॉट लटकन टाकलेले आहे मध्ये फ्रंटला. पुन्हा इथे आपण खाली एक फ्लॉवर टाकलेला आहे, त्याला पण लटकन आणि बटन अटॅच केलेले आहे. पुढे या पद्धतीने असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आपला. हे पाहू शकता तुम्ही, गोल गळा आणि प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज आहे. तर याचा जो फायनल लुक आहे तो या पद्धतीने रेडी झालेला आहे, जो की असा दिसतोय. तर याची जी स्लीव्ज वगैरे डिझाईन आहे जी की मी नवीन स्टिच केलेली आहे. तर ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याचा जो गळा आहे त्याला पण आपण म्हणजे डिझायनर केलेला आहे, तो कसा वाटला तर हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला आपण व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करूया. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर थँक्यू.